नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे। उद्या पुकारलेला बंद हा बेकायदेशीर आहे असं हायकोर्टाने म्हटलं। तरीही बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश हायकोर्टाने सरकारला दिले। महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। बंदमुळे जनजीवन विस्कळीत होणार, सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार असं ॲडव्होकेट सुभाष झा यांनी म्हटलं। राजकीय पक्षांनी पुकारलेले बंद असंविधानिक ठरवण्याचा हायकोर्टाला अधिकार, बंद विरोधातील याचिकाकर्त्यांचा हा दावा होता। सरकार असे बेकायदेशीर बंद रोखत नसेल तर कोर्टाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असं ॲडव्होकेट सुभाष झा यांनी म्हटले। राज्यामध्ये गेल्या काही वर्षात भीमा कोरेगाव मराठा आरक्षण या प्रश्नांबाबत झालेल्या आंदोलनामध्ये प्रशासन व्यवस्था ठप्प होती। उद्याच्या आंदोलनाचा राज्यासह बाहेरून येणाऱ्यांना देखील मोठा फटका बसेल असं ॲडव्होकेट झा यांनी म्हटलं। कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडलीच पाहिजे असं ॲडव्होकेट सुभाष झा यांनी म्हटलंय।